चंद्रपूरमधून आताची सर्वात मोठी बातमी येते। 5 आदिवासी शेतकऱ्यांनी राजुरा एसडीओ कार्यालयात विष प्राशन केले। जमीन बळकावून मोबदला दिला नसल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला। माणिकगड सिमेंट प्रकल्पाने जमीन हडपल्याचा आरोपही करण्यात आला। त्यानंतर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी विष प्राशन केले। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय। जमिनीच्या मोबदल्यासाठी 5 शेतकऱ्यांनी विष प्राशन केल्याची घटना चंद्रपुरातल्या एसडीओ कार्यालयात घडली आहे। घटना घडली याला कारणीभूत महसूल विभाग जबाबदार आहे आणि विशेषतः माणिकगड सिमेंट कंपनीचं व्यवस्थापन जबाबदार आहे। उलट जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना नायब तहसीलदाराला पत्र दिलं। या लोकांना एक नवीन पैसा दिला नाही, त्यांचं शोषण झालं, त्यांना या वेदना असह्य झाल्यामुळे आणि बर्बाद झालो या भावनेतून त्यांनी आज जी घटना घडवली आहे त्याला खरं तर प्रशासनातील महसूल विभाग आणि खास करून माणिकगड सिमेंट कंपनी जबाबदार आहे। तर अतिशय धक्कादायक घटना आपण चंद्रपुरात पाहतोय। 5 आदिवासी शेतकऱ्यांनी राजुरा एसडीओ कार्यालयात विष प्राशन केलेलं आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट जाणून घेऊयात प्रतिनिधी संजय तुकाराम यांच्याकडनं। संजय, आपण पाहतोय अतिशय धक्कादायक घटना म्हणावी लागेल। आता या 5 आदिवासी शेतकऱ्यांची सध्या स्थिती काय आहे, काय अपडेट्स आहेत? निश्चितच अतिशय गंभीर अशी ही घटना आहे। गेल्या 15 वर्षांपासून हे शेतकरी लढा देत आहेत। त्यांच्या जमिनी ज्या आहेत त्या माणिकगड सिमेंट प्रकल्पाच्या चुनखडी प्रकल्पामध्ये गेलेल्या आहेत। कुसुंबी या गावचे हे सगळे शेतकरी आहेत। एकूण 19 शेतकरी हे प्रकल्पग्रस्त आहेत। त्यांच्या जमिनी या प्रकल्पामध्ये माणिकगड सिमेंट प्रकल्पामध्ये गेलेल्या आहेत आणि त्याचा मोबदला आपल्याला मिळालेला नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला जमिनी परत कराव्या अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे। आणि या मागणीसाठी गेल्या 15 वर्षापासून हे सगळे शेतकरी लढा देत आहेत। प्रशासनासोबत लढत आहेत, शासनासोबत लढत आहेत, सोबतच माणिकगड प्रशासनासोबत सुद्धा लढत आहेत आणि त्यामुळे आज कुठेही त्यांना न्याय मिळू शकला नाही आजपर्यंत आणि त्यामुळेच या शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं आज बोललं जात आहे। राजुरा इथल्या एसडीओ कार्यालयामध्ये या 5 शेतकऱ्यांनी विष प्राशन केलं। एसडीओ सोबत हे सगळे शेतकरी चर्चा करायला आले होते, मात्र तिथे वाटाघाटी होऊ शकल्या नाही नीट। त्याच्यामुळे त्या शेतकऱ्यांनी शेवटचा उपाय म्हणून इथे विष प्राशन केला आणि या 5 शेतकऱ्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना चंद्रपूरच्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं। या 5 पैकी दोघांची प्रकृती आता सध्या चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे। नक्कीच संजय, धन्यवाद या सविस्तर आढाव्यासाठी। आपण पाहतोय 5 शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोबदल्यासाठी विष प्राशन केलेलं आहे। त्यातल्या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय। अतिशय धक्कादायक घटना म्हणावी लागेल। चंद्रपूरमधल्या राजुरातल्या एसडीओ कार्यालयामध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। जमिनीच्या मोबदल्यासाठी 5 आदिवासी शेतकऱ्यांनी विष प्राशन केलंय।